कन्नड तालुक्यातील सारोळा येथील सैनिक सुभेदार शमशेर दौलत खां पठाण भारतीय सैन्य दलामध्ये आर्मी मेडिकल कोर 30 वर्ष सेवा पूर्ण करून आपल्या मायभूमीत परतताच सारोळा नगरीत त्यांचे स्वागत करण्यात आले। देशाची 30 वर्ष सेवा करून निवृत्त झाले ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या सहकुटुंबाचाही सन्मान करण्यात आला। 1996 मध्ये भारतीय सैन्यामध्ये पठाण भरती झाले होते। बुधवारी सकाळी त्यांची गावातून डीजेवर मिरवणूक काढण्यात आली। देशभक्तीच्या घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करून अभिवादन केले। त्यानंतर ग्रामस्थ आणि आलेल्या अतिथींच्या हस्ते त्यांचा सन्मान कुटुंबासह करण्यात आला। या प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। अध्यक्षस्थानी रायबान ढमाले सर होते। विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार, कल्याण जंजाळ, ग्रामविकास अधिकारी अशोक काळे, पंचायत समिती सदस्य सविता जंगले, उपसरपंच भागवत बिगोत, अप्पा टकले, जगन जंगले, सांडू गाडेकर, विठ्ठल ढमाले, सदाशिव भोसले, उपसरपंच युनुस पटेल, संदीप टोपे, फुलंब्रीचे नगरसेवक योगेश मिसाळ, रामराव ढमाले, अकबर शहा, नंदू चौंदे, आत्माराम थोरात, मुक्तार पठाण, सत्तार पठाण, डॉक्टर समीर पठाण, पत्नी मलेखा पठाण, नासेर पठाण, कोतवाल अजीज शहा, एकनाथ लोणेकर, कारभारी ढमाले, कैलास धनगे, पोलीस पाटील योगेश लेणेकर, पत्रकार सुनील निकम, देविदास थोरात, अरमान मदारसह माजी सैनिक आणि गाव पदाधिकाऱ्यांसह नातेवाईक उपस्थित होते। प्रास्ताविक कारभारी जंगले यांनी केले। देविदास थोरात, MCN न्यूज, कन्नड।